मनसेचे नेते प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राजीनामा दिलेला आहे। त्यांनी राजीनामा दिल्यानंतर सगळीकडे आश्चर्य व्यक्त केलं जातंय। स्वतः प्रकाश महाजन आपल्या सोबत आहेत। काका, काय सांगाल तुम्ही? तुमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा तुम्ही आज राजीनामा दिलेला आहे। मी एक सामान्य प्रवक्ता म्हणून तिथं होतो। जेवढी माझ्यावर जबाबदारी होती ती मी चांगल्या रीतीने पार पाडली। पण गेल्या काही दिवसात असं मला वाटू लागलं की आता आपण कुठेतरी थांबलं पाहिजे, आणि मग मी थांबायचा थोडा निर्णय घेतला। बाकी काही नाही त्याच्यात। का थांबावं वाटलं तुम्हाला? कधी कधी आपल्याला या वयात जर लक्षात आलं नाही तर काय उपयोगाचे। आता आपली गरज काही फारशी तिथं राहिली नाही, आणि काही गोष्टी मध्यंतरी घडल्या त्या सगळ्या लोकांना माहिती आहेत। म्हणून मी फक्त जर मनसेत जर अपराधी असेल तर मी फक्त अमित ठाकरेंच्या बाबतीत आहे। कारण छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा झाली त्यात मी असं जाहीर बोललो होतो की मी तुमच्यासोबत काय तुमच्या मुलासोबत देखील काम करेन। पण मनुष्य एक विचार करतो, नशीब दुसरंच काही ठरवतं। आणि काही दिवसात मला असं लक्षात आलं की अपेक्षा कमी असताना उपेक्षा वाटायला आली। क्षमता असून काम मिळालं नाही, योग्यता असून सन्मान मिळाला नाही। मग आपल्याला तर काहीच नको होतं, थोडा बहुत सन्मान, थोडं बहुत काम। एवढ्या कमीत कमी अपेक्षा हे जिथं पूर्ण होऊ शकत नाहीत, मग एवढे ताण तणाव नको वाटले मला। म्हणलं आता दोन भाऊ एकत्र आले आहेत, आपल्या डोळ्यांनी पाहिलं, आता आपलं काम संपलं। तुम्ही म्हणतात की अपेक्षा होती पण उपेक्षा वाटेल आली। काय अपेक्षा होत्या? मला असं वाटत होतं की पक्ष प्रचारात मला घ्यावं, पक्ष संघटनेत मला काही जबाबदारी द्यावी। असं काही घडलं नाही। मला वाटतं एकदा मी जाहीर मेळाव्यात हे उद्गार काढले होते की आयुष्यात काही करायचं आहे ते फक्त माझ्या नातीसाठी आणि साहेबासाठी। पण ते माहीत नाही काय की ते झालं नाही। आता याच्यात मी कुणाला दोष देणार नाही। पण अलीकडल्या काळात अशा काय घटना घडल्या की तुम्ही राजीनामा देण्याच्या निर्णयापर्यंत आलात? 11 जुलैनंतर मला असं वाटलं की आता पक्षाला आपली फार गरज नाही। मी 2 महिने वाट पाहिली किंवा काहीतरी त्याच्यातून सकारात्मक घडेल, पण साधी दखलसुद्धा माझी कुठं घेण्यात आली नाही। मग आता आपल्याला दरवाजापर्यंत आणून सोडलंच आहे, तर मग आपण तिथं उभं राहायचं का बाहेर पडायचं हाच निर्णय होता। तुम्ही नारायण राणेंच्या विरोधात दंड ठोपटले होते, त्याचे हे दुष्परिणाम म्हणावे लागतील का? तुम्ही जखमीवरची खपली काढताय। पक्षाने मला एकटं सोडलं, सगळ्या जगाने पाहिलं। ठीक आहे, मी प्रकाश महाजन होतो, मी माझा लढा एकटा लढलो। 2 भावांनी एकत्र यावं ही भूमिका मी जाहीर घेतली, त्याचे सुद्धा मला बोल ऐकावे लागले। पण आज 2 भाऊ एकत्र आहेत, खूप आनंदाची गोष्ट आहे। पण आमच्यासारख्याची सद्भावना त्यामागं आहे असं कोणी विचारात घेतलं नाही। ठीक आहे, काही गोष्टी नको वाटल्या, आपण कुठं प्रत्येक वेळा संघर्ष करायचा, काय करायचं? शांततेत काही जीवन जगू, थोडं बहुत वाचन करू, थोडं बहुत राहू, थोडं मोकळं वाटलं। राज ठाकरेविषयी मी एकच म्हणेन, रस्सी जल गई लेकिन बल नहीं गया। हे मी माझ्या बाबतीत बोलतो। एक शख्स मेरे दिल से मुकम्मल नहीं गया। एखादा व्यक्ती मनातून पूर्णपणे काढू शकत नाही, त्यापैकी राज ठाकरे आहेत। पण दुर्दैवानं काय माहीत नाही की फार काळ नाही होऊ शकलं ते। तुम्ही दुखावले गेलात का राज ठाकरेंकडून? का आता जे झालं ते झालं। आता एकमेकावर प्रचंड प्रेम असणारी माणसं कुणी कुणाला दुखावली याची चर्चा करण्यात काय अर्थ असतो? सोडून द्यायचा विषय। मुद्दा असा आहे की राज ठाकरे हे क्षमा करण्याचं आहे।
गुन्हा तर घडलाय मग. ते काय मी काय म्हणलं, मला फक्त एकाच मी स्वतःला अपराधी फक्त अमित ठाकरेविषयी समजतो, बाकी मला काय कोणाच्या विषयी वाटत नाही. मी प्रामाणिकपणे माझं काम केलं. साहेबावर झालेला प्रत्येक शाब्दिक वार मी माझ्यावर झेलला, त्याला माझ्या परीने मी उत्तर दिलं. मी मला दिलेली जबाबदारी फार चांगल्या रीतीनं पार पाडली. पण त्याचं जेवढं कौतुक व्हायला पाहिजे, जी शाबासकी मिळायला पाहिजे, ती कधीच मिळाली नाही. ही वेदना आहे. का झाला असावा असं माहीत नाही आता का झालं, पण काय एखादी गोष्ट आमच्याकडून घडलीच नाही, पण त्याचे मात्र आम्हाला बोल लावण्यात आले. मी काय म्हणलं ना की मग हे काही घटना आजच घडली म्हणून तसं नाही, ते बऱ्याच दिवसाचं मंथन आहे. कारण हा एखादा निर्णय घेताना माणसाला म्हणजे मी रात्र जागून काढली की आपण हा निर्णय घ्यावा का, कशामुळे घ्यावा. म्हणलं की रोज उठून बसून संघर्ष करत बसणं आणि मग काय होतं की आपल्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात, त्याच्यापेक्षा नको बाबा, आपण त्याच्यातून थोडं बाहेर पडलं तर बरं होईल, थोडं मोकळं वाटेल. आता ह्या वयात 74 वर्षी वयात आता आपल्याला नाही, आपल्यापेक्षा ज्यांची योग्यता नाही, क्षमता नाही, अशा माणसाला पदं मिळतात, अशा माणसाला संधी मिळते. आपण मात्र तिथंच बसलो आहेत. ना मी पक्षाच्या कुठल्या धोरणात्मक बाजूत आहे, ना पक्षाच्या कुठल्या संघटनात्मक माझ्याकडे जबाबदारी आहे. लोकसभेमध्ये पाहिलं की मी विनंती करूनसुद्धा मला बीड जिल्ह्याचं प्रमुखसुद्धा मानण्यात आलं नाही. विधानसभेला प्रचारापुरतं वापरण्यात आलं. चला ठीक आहे, मला काही त्याचं वाईट नाही. पण एक मात्र निश्चित आहे की मी प्रामाणिकपणे माझं काम पूर्ण केलं, हे तुम्हा प्रसारमाध्यमाला सुद्धा माहिती आहे. तेवढ्या बाबतीत मला कुणी बोल लावू शकत नाही. माझ्याकडे काही बाबा आमदारकी खासदारकी मला दुसरीकडे काही मिळालं म्हणून गेलो असंही नाही. मला माहिती की आता 74 वर्ष कोणत्या शाळेत मी प्रवेश घेऊन पुन्हा पहिलीपासून सुरुवात करू, ते आता माझं वय राहिलेलं नाही. पण आपल्याला कळालं पाहिजे आपण कुठं थांबलो होतो. लोकांनी जात हा जात का नाही म्हणल्यापेक्षा आपण गेलेलं बरं. मग हे असं राज ठाकरेंकडून का घडत असावं? आमच्या पक्षात असा एखादा मंच नाही की जिथं माणूस आपल्या काही भावना व्यक्त करू शकतो. आता एका चालुकाने वरती ह्या पक्षात असं असतं, पण गेल्या 2-2.5 महिन्यात म्हणजे तसा काही संपर्कच नाही. मग कुणाशी बोलायचं? आम्ही तर राज ठाकरेकडे बघून आलो. जर राज ठाकरेशी संपर्क होत नाही तर काय करायला पाहिजे? पण जाता जाता या गोष्टीचं समाधान आहे की स्वर्गीय बाळासाहेबाच्या समाधीपुढे नतमस्तक होऊन 2 भाऊ एकत्र यावे. हा झाला मुद्दा काका. पण तुम्ही म्हणतात की राज ठाकरेंपर्यंत पोहोचू शकत नाहीत, मग दुसरे काही लोक आहेत तिथं राज ठाकरेंच्या सोबतचे, जे राज ठाकरेंना असं कोणी नाही हो की ज्यांच्यापाशी बोलून दाखवलं तर तो जाऊन साहेबापाशी काय सांगेल सांगता येत नाही. कोणापाशी बोलायचं? ज्या पद्धतीनं मला काही गोष्टीचा आरोपी ठरवण्यात आलं, याचे पापच माझ्याकडून झालं नाही, त्याचे प्रायश्चित्त मी काय घेऊ? कुण्या गोष्टीचा आरोपी ठरवलं तुम्हाला? नाही, माझ्यावर असे आरोप झाले. मी वसंत मोरेंना भेटतो. मी आयुष्यात वसंत मोरेला तो पक्षातून गेल्यावर कधी भेटलेलं नाही. काय संबंधच नाही माझा. नारायण राणे प्रकरणात मी काय राणे साहेबाचं माझं वैयक्तिक भांडण नव्हतं ना, ते साहेबाला बोलले म्हणून मी प्रवक्ता आहे माझं, मला पत्रकारांनी विचारलं, मी बोललो. त्याच्या बाबतीत मला दोषी ठरवण्यात आलं. उलट ते एकटं पाडण्यात आलं ना. कोणीही ज्येष्ठ नेत्याने माझी बाजू प्रसारमाध्यमासमोर नाही घेतली. हा धक्काच मला बसला ना. पण ते काही घडलं नाही. मला असं वाटलं की उद्या अजून आपल्यावर काही घडून आपली पुन्हा एकदा हकालपट्टीचं दुःख घेतल्यापेक्षा आपणच घरी बसावं. कोणाचा राग नाही, लोभ नाही. बघा काका, असे काही 2-4 नावं आहेत. म्हणजे रामदास कदम होते, आमदार होते, त्याच्यानंतर वसंत मोरे होते, रुपाली ठोंबरे पाटील होत्या, तुम्ही असे बरेचसे लोक मनसेमध्ये होते की त्यांना अशा पद्धतीनं साईडलाईन करत 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 पक्षातून बाहेर पडले. म्हणजे तो लोक म्हणत होते की आम्हाला पक्ष सोडायचा नाही, पण त्यांना सोडावा लागला. तुमचंही तसंच झालेलं आहे की साईडलाईन केलं जातं, पक्षाच्या बाहेर फेकलं जातं. ही सगळी नावं आणि तुम्ही.
हे आपलं नशीबच समजायचं ना. मला काही द्या हा स्वभाव, मागायचा स्वभाव नाही. समोरून कुणी समजून घेत नाही. पण शेवटी म्हणलं नाही की आपण आता बाहेर पडलो, कशामुळे बाकीच्या चर्चा करायच्या. अशा गोष्टींमुळे पक्ष तर वीक होतो ना. मी काय म्हणलं, बाबा आपण जोपर्यंत होतो तोपर्यंत आपण प्रामाणिकपणे काम केलं. नंतर काय आपण सदिच्छाच देऊ शकतो. म्हणून मी काय म्हणलं की माझे बाबा, माझ्याकडे गुण तर काही नसतील, माझे दुर्गुण विसरून जा, एवढं जरी केलं तर बस झालं. काय चुका वाटतात राज ठाकरेंच्या तुम्हाला या सगळ्या प्रक्रियेत? मी तेवढा मोठा नाहीच आहे काही चुका सांगण्यासारखा. दोष किंवा कमतरता मी म्हणलं ना, मी काहीच सांगण्याच्या योग्यतेचाच नाही आहे ना. कशामुळे आपण बाहेर पडल्यावर हा असं तसं कशामुळे सांगायचं. मी काय म्हणलं की पक्ष सोडताना जर अपराधीपणाची भावना असेल तर फक्त मी अमित ठाकरेचा अपराधी आहे. त्या मुलाला मी साथ द्यायला पाहिजे होती, पण मी नशीब असे की ते नाही होऊ शकलं. एवढं मला ही खंत मला आयुष्यभर वाटेल. हे सगळं बोलताना तुम्ही किंचित इमोशनल होत आहे. तुम्ही तुमचा हुंदका आवरताना दिसतोय, कारण तुम्ही खूप सिनियर मुरब्बी नेते आहात. हुंदका आवरत आहे तुमचा, मात्र तरी तुम्हाला तो आवरत नाही. इमोशनल भावनिक होत आहे का? कारण असं आहे की ज्या नेत्याकडं आपण एका विशिष्ट भावनेनं पाहिलं, त्याच कुठंतरी त्याला तडा जातोय, त्या फोल ठरतात. असं होत गेल्यामुळं वाईट वाटतं, बाकी काय. कारण कसं असतं की साहेब, मी काही गाव पातळीवर काम करायला आलो नाही. मी राज ठाकरेची टीम व्हायला म्हणून आलो. मी पहिल्या 10मध्ये काय, पहिले 100मध्ये सुद्धा नाही. मला कुठल्याही पक्षाच्या ध्येय धोरणाच्या बैठकीत बोलावलं जात नाही, कारण माझ्याकडे कुठलं पदच नाही. ना मी नेता नाही, ना मी सरचिटणीस नाही, ना मी उपाध्यक्ष नाही. और माझी क्षमता नाही आहे का, माझी योग्यता नाही आहे का, तर त्यांना वाटत नाही म्हणून मला ते केलं नाही. नाही तर माझ्या मागून येणारे बरेच जण सरचिटणीस झाले, ते बैठकीत बसतात, बोलतात. मग मी किती दिवस उपेक्षा सहन करायची. आणि पुन्हा त्याची अडचण माझी अशी झाली की मी बाहेरून आलो आहे. मी मूळ शिवसैनिक नाही, मूळ विद्यार्थी सेनेत नाही. त्याच्यामुळं माझ्याकडे एक पाहताना मी एक आउटसायडर आहे. आणि मग प्रत्येक वेळी आमच्या निष्ठेवरच जर प्रश्न उभा राहत असेल तर मी काय करायला पाहिजे. मी किती काळीच फाडून दाखवावं. हे तुम्हा सगळ्या प्रसार माध्यमाला माहिती की साहेबाच्या कुठल्याही कार्यक्रमात डाव्या उजव्या बाजूला बसणारे लोक साहेबाविषयी किती बोलतात, त्यांची बाजू किती प्रखरपणे मांडतात. असं कधीच नाही. आता बघा, तुम्ही नारायण राणेच्या विरोधात दंड ठोपटले, नंतर पक्षाची बैठक ठोपटले नाहीत. राजसाहेबाला शपथविधीला मोदीजीनं बोलावलं नाही. कोणी पहिल्यांदा हे बोललं? एकनाथ शिंदेने अमित ठाकरेच्या विरुद्ध उमेदवार दिला. कोण जाहीर बोललं? भारतीय जनता पक्षाने शब्द देऊन अमित ठाकरेला मदत केली नाही. हे कोण बोललं? माझा काय स्वार्थ होता याच्यात? उलट तर भारतीय जनता पक्षावर टीका करताना मला हे लक्षात यायला पाहिजे की माझी सुरुवातच तिथं झाली, अख्खं खानदान तिथं आहे माझं. प्रश्न असा पडतो की तुम्ही इतका संघर्ष करता, इतकंही सगळं करता, मग तुमच्यासारखे संघर्ष करणारे माणसं जर वाऱ्यावर सोडले जात असतील तर आत्ता मनसेमध्ये असणारे जे संघर्ष करणारे आहेत त्यांच्यासुद्धा भवितव्याचा प्रश्न निर्माण होतो. तो आता त्यांचा प्रश्न आहे ना. माझ्या दृष्टीने तर मी माझा प्रश्न संपवलेला आहे. आणि मी म्हणलं ना की मी समाधानाने कुणावरही कसलीही टीका न करण्याची माझी इच्छासुद्धा नाही. कारण कसे की आपण इतक्या वयात आहोत की प्रत्येकजण आपापलं आत्मपरीक्षण करू शकतो. मी माझं आत्मपरीक्षण केलं आणि मी ठरवलं की एका शब्दात मी सांगितलं की मी असेल तर त्या व्यक्तीचा फक्त मी अपराधी, बाकी मी कुणाचा नाही. शेवटचा प्रश्न, पुढे काय? काय पुढे? वाचन करायचं, बसायचं, काय बाकी काय करायचं? बसू शकत नाही तुमच्यासारखा माणूस. काय करणार? आता तर काही सुरुवात करणार नाही. पुन्हा कुठल्या तरी शाळेत जाऊन पहिलीपासला तर बसू शकत नाही मी. तुमचा मूळपिंड भाजप RSSचा आहे. नाही, हिंदुत्वासाठी काम करत राहू ना आपण. आपण कुणामार्फत, कुठे, कसं? काही गरज नाही. आपण हिंदुत्व आहोत, हिंदुत्वासारखं वागायचं.
ज्यांना योग्य वाटेल ते बोलायला नाही वाटलं तर आपलं आपलं काम चालूच आहे ना. तुमच्याकडे तुमच्या भावाने दाजींनी वाढवलेला पक्ष आहेच ना. नाही बाबा, भारतीय जनता पक्ष हा कोणाचा एकट्याचा पक्ष नसतो. भारतीय जनता पक्ष जे सामुदायिक नेतृत्व असतं, त्याच्यामुळं मी काही त्या ह्याच्यात नाही, किंवा मला कुठं जायचं म्हणून बाहेर पडलो अशातलं तर काही नाही. काही अपेक्षा असेलच ना तिकडून भाजपकडून. ह्या वयात कसली अपेक्षा, राम राम करत राहायचं. ठीक. तर होते प्रकाश महाजन. अपेक्षा होती मात्र उपेक्षा झाली, त्यामुळे आपण पक्ष सोडला अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली आहे. कॅमेरामन हर्षल निकम सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.